सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भातली मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। वाल्मिक कराडत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं अखेर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कराड भोवती सीआयडीचा फास आणखीनच आवळला जाणार आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून कराडचा उल्लेख करावा अशी मागणी सातत्यानं देशमुख कुटुंबियांकडून होत होती आणि आता अखेर कराडचा प्रमुख आरोपी सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। याआधी विष्णू साठे याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता, मात्र विष्णू साठेला आता आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचंच नाव पोलिसांकडून समोर आलेलं आहे आणि आता त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार याबाबत संशय नाही। सरपंच हत्या प्रकरणी कराडत सूत्रधार असल्याचं पोलिसांनी आता अखेर म्हटलं असून त्यांच्या पत्रामध्ये कराड भोवती आता सीआयडीने फास आवळलेला आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था को समृद्ध बनाने के लिए प्रतिबद्ध है। मला ऐकून आलं तुम्ही काय म्हणता? तुमची छोटी प्रतिक्रिया क्या? नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत। ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया। जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। आणि एक व्हिडिओ देखील देशमुख यांना मारताना चाललाय।